नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। पत्रकार एक प्रकारे गुलाम आहेत। अमरावतीमधील सभेत राहुल गांधींचं वक्तव्य, पत्रकारांमध्ये संताप। महाराष्ट्रातील पत्रकारांच्या वतीनं राहुल गांधींचा जाहीर निषेध। महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे अमरावतीमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या सभेत राहुल गांधी यांनी पत्रकार हे एक प्रकारे गुलाम आहेत असं वक्तव्य केलं। त्यामुळे पत्रकारांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। पत्रकारांना पगार घेऊन मुलांचं शिक्षण करायचं आहे, पोटाची भूक भागवायची आहे। हे करण्यासाठी त्यांना पगार हवा असल्यानं मालकाचं ऐकावंच लागतं। हे एक प्रकारे गुलाम आहेत असं वक्तव्य विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमरावतीच्या सभेत पत्रकारांबाबत केलेल्या पत्रकारांमध्ये संताप निर्माण झालाय। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची शनिवारी जाहीर सभा झाली। या सभेत मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी यांनी माध्यमांवरही लक्ष केलं। ते म्हणाले, मागच्या वर्षभरापासून संविधान, जातनिहाय जनगणना आणि 50% आरक्षण मर्यादेची भिंत तोडणार, लोकसभेत हे करून दाखवणार असं सांगतायत। पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात असल्याचं सांगतायत। त्यांची मेमरी लॉस झाली आहे। त्यांच्या समोर हे सर्व मुद्दे मांडत असतानाही त्यांना त्यांचा विसर पडला आहे। हे सर्व माध्यम दाखवत नाही, हे सर्व त्यांचेच आहेत। जे मी जेव्हा म्हणतो तेव्हा ते सर्व माझ्याकडे पाहून असतात। आम्ही त्यांचेच असल्याचं सांगत असतात, तुमचे नाहीत असेही सांगतात। मी म्हणालेलं काही दाखवणार नाही, त्यांची चूक नाही। हे पत्रकार मला आवडतात, पण त्यांना पगार घ्यायचा आहे, मुलांचं शिक्षण करायचंय, त्यांच्या पोटाची भूक भागवायची आहे। हे करण्यासाठी त्यांना मालकाचं ऐकावं लागतं। एक एक तऱ्हेने गुलाम आहेत, त्यामुळे त्यांच्याशी माझी लढाई नाही। हे आमचं काही दाखवणार नाहीत। 24 तास मोदी दाखवणार, मी म्हणालो काही दाखवणार नाही। उलट सायंकाळी मोदी यांची मेमरी खूप मस्त आहे। एखादी गोष्ट ऐकल्यानंतर 70 वर्ष ते विसरत नाहीत, त्यात पुन्हा जोडतील। लहान असताना मोदी तलावात मगरीची लढले होते, मगरीला त्यांनी बुडवलं, पण जेव्हा हेच मोदी गंगा नदीवर जातात तेव्हा त्यांना पोहता येत असल्याचं जाणवत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे। समाजाच्या समस्या चव्हाट्यावर आणणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यापेक्षा आपण प्रत्येक सभेत पत्रकारांना गुलाम म्हणतात। ग्रामीण व शहरी भागातील सर्वच पत्रकार आपल्या विधानानं कमालीचे दुखावले। राजकारणात तुम्ही कोणत्या पक्षावर टीका करायची, कसं बोलायचं हा तुमचा अधिकार आहे, पण तुमच्या व कोणत्याही पक्षाच्या राजकारणाचं देणं घेणं नसणाऱ्या पत्रकारांना असा जाहीरपणे उतारा करणं योग्य नाही। कवठे महाकाळ तालुका प्रतिनिधी सिद्धेश्वर काळे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।